नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव ही आंब्याची बांधावरची लागवड आहे आणि यावर्षी अवकाळी पाऊस आणि त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे। कारण झालं आहे का, यावर्षी उशिरापर्यंत चाललेला पाऊस आणि त्यातून निर्माण झालेली संभ्रमावस्था ही खूप घातक आहे आणि ह्यावर्षी आंब्याचा सीझनसुद्धा खूप उशिराने चालू होणार आहे। कारण की मागल्या वर्षी पाऊस लवकर झाल्यामुळं आंबा विकायची पंचायत झाली आणि लवकर पाऊस पडल्यामुळं आंबा खराब झाला आणि यावर्षी पुन्हा एकदा तोच परिस्थिती आंब्याच्या शेतीमध्ये पाहायला भेटते आणि त्याचे दुष्परिणामसुद्धा त्या शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे। अतिशय सुंदर आणि छान अशी झाडं आहेत, बांधावरती लावलेली जवळजवळ 30-40 झाडं आहेत आणि त्यांची वाढ, त्यांची सगळी परिस्थिती खूप चांगली आहे। परंतु उशिरापर्यंत चाललेला पाऊस त्याच्यामुळे झालं आहे काय की यावर्षी बऱ्याच आंब्यांमध्ये जी काही परिपक्वता यायला पाहिजे होती मोहर फेकण्यासाठीची ती दिसून येत नाही आणि बऱ्याच आंब्यांनी यावर्षी बहार फेकण्याऐवजी किंवा मोहर फेकण्याऐवजी नवती फेकलेली आहे आणि याचे प्रयोग पण अनेक शेतकरी करतायत, वेगवेगळे अभ्यासक करतायत की जो काय मोहर आहे तो खुडून टाकतायत आणि खाली जे काही ब्रँचेस असतील त्यातून बाहेर निघेल अशी प्रत्येकाला अपेक्षा आहे। परंतु हे एकमात्र प्रयोग आहेत आणि ते प्रयोग केले तर काय हरकत नाही, परंतु ते करत असताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं आणि योग्य फवारण्या घेणं गरजेचं असतं। कारण की आंब्यावरती सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे रोग पाहायला भेटतात। आता ह्या आंब्यावरती पाहिली तर नवीन नवती निघली होती आणि नवीन नवती निघल्यावरती ह्या पानावरती अशा पद्धतीने हे स्पॉट आलेले आहेत। याला माशीची डंक म्हणजे जी काय माशी असते त्या माशीने डंक मारल्यामुळे अशा पद्धतीचा पानं तयार होतात आणि पानं खराब व्हायला लागत असतात। परंतु योग्य वेळी जर फवारे आपण घेतले तर निश्चितपणे त्याचा चांगला परिणाम आपल्याला आपल्या आंबा बागेवर पाहायला भेटतो आणि त्यातून आपल्याला अधिकचं उत्पन्न भेटण्यास मदत होत असते। आता ही सुद्धा झाडं पाहिली आपण पूर्ण लाईनला चेक करत आलो आहे आणि याच्या पलीकडे आपला डाळिंबाचा बाग आहे। परंतु नवतीचं निघण्याचं प्रमाण यावर्षी जास्त प्रमाणात आहे आणि अशी जर नवती निघत राहिली तर निश्चितपणे आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आणि जो काही माल लागायचा आंब्याचा तो कमी प्रमाणात लागेल किंवा लागणार नाही। म्हणून अशा वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी जी काही वरची नवती असेल ती खुडून काढलेली आहे आणि खालच्या स्टोरेजमधून मोहर काढण्याचा प्रयत्न करत आहे। तो प्रयोग करणं निश्चितपणे गरजेचं आहे आणि जो प्रयोग जर सक्सेस झाला तर येत्या काळामध्ये अशा जे काही प्रसंग तयार होणार आहेत ह्या प्रसंगांना आपल्याला तोंड देता येणार आहे। म्हणून शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे आणि योग्य फवारण्या पण करणं गरजेचं आहे। कारण की काडीमध्ये जर परिपक्वता जर असेल तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होईल आणि चांगलं उत्पन्न आपल्याला त्या आंबा शेतीतून निघू शकेल। त्यासाठी आपल्याला जे काय त्यासाठी लागणारं काडीमध्ये परिपक्वता यासाठी जे काही खतांची आवश्यकता असते त्या खतांची फवारणी करणं गरजेचं असतं। पाणी देणं गरजेचं नाही, कारण पाणी दिलं तर बाहेर निघू शकतो, म्हणून वरून फवारणी करणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये मग 42-47 असेल, 0.34 असेल आणि त्याच्यामध्ये नत्र नसेल आणि स्फुर आणि पालाचं प्रमाण अधिक असेल अशा पद्धतीचं जर आपण फवारण्या केल्या तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होईल आणि त्यातून आपल्याला बहार निघण्यास किंवा मोहर निघण्यास मदत होईल आणि आपला जे काही आंबा उत्पन्न आहे ते चांगल्या पद्धतीने निघण्यास मदत होणार आहे। म्हणून अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून काम करणं गरजेचं आहे।